नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. भाजपा मध्यावधी निवडणुकीसाठी सज्ज. मध्यावधी निवडणुका झाल्या तरी भाजपात सत्तेवर येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास. पेट्रोल डिझेलचे दर रोज बदलण्याच्या निर्णयाविरोधात पुकारलेला प्रस्तावित बंद. पेट्रोलियम डीलर्स असोसिएशननं घेतला मागे. 5,000 कोटी रुपयांहून अधिक थकबाकी असलेल्या 12 कर्जबुडव्यांची नावं लवकरच जाहीर करणार, वित्त विभागाची घोषणा. गुंतवणूक, पायाभूत सुविधांचा विकास आणि द्विपक्षीय व्यापार वाढवण्याच्या मुद्द्यांवर भारत दक्षिण कोरिया सहमत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपाची त्रिसदस्यीय समिती उद्या सोनिया गांधींची चर्चा करणार. बसपा आणि राष्ट्रवादीशी काल केली चर्चा. आणि चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य लढतीत आज भारताची बांगलादेश विरुद्ध लढत. इंग्लंडला नमवून पाकिस्तान अंतिम फेरीत दाखल. आता सविस्तर वृत्त. राज्यात मध्यावधी निवडणुकांसाठी भाजपा सज्ज आहे आणि मध्यावधी निवडणुका झाल्या तर पुन्हा आपणच सरकार स्थापन करू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. अलीकडेच झालेल्या शेतकरी आंदोलनाच्या वेळी काही पक्षांकडून मध्यावधी निवडणुकांची शक्यता वर्तवली जात होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी या पक्षांना उत्तर दिलं आहे. काही लोक सरकार पाडण्याचे, पाठिंबा मागे घेण्याचे इशारे देत आहेत. जर कोणाला आमच्यावर मध्यावधी निवडणुका लादायच्या असतील तर आम्ही त्यासाठी सज्ज आहोत, अशी घोषणा त्यांनी केली. राज्यात भाजपाला जे यश मिळालं आहे ते यापूर्वी कोणत्याही पक्षाला मिळालं नव्हतं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसलाही त्यांच्या भरभराटीच्या काळात ते शक्य झालं नव्हतं, असं त्यांनी सांगितलं. सरकारवर जनतेचा विश्वास असल्याचं यातून स्पष्ट होतं, असं मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅट अर्थातच खात्रीदर्शक मतदान पावती यंत्र खरेदीसाठी आवश्यक असलेला निधी राज्य निवडणूक आयोगाला प्राधान्यानं उपलब्ध करून दिला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातल्या सर्व कृषी विद्यापीठांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत कृषी संशोधनावर भर द्यावा, अशा सूचना वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. कृषी विद्यापीठांअंतर्गत कृषी महाविद्यालय आणि कृषी तंत्र महाविद्यालयांच्या बळकटीकरणासंबंधी मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातल्या सर्व कृषी विद्यापीठांनी गेल्या 10 वर्षात केलेल्या संशोधनाची माहिती उपलब्ध करून द्यावी, असं ते म्हणाले. राज्यातल्या 4ही कृषी विद्यापीठांच्या बळकटीकरणाचा प्रस्ताव एकत्र तयार करून कृषी सचिवांनी त्या कामाचं मूल्यांकन करावं. 2 आर्थिक वर्षांमध्ये त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध केला जाईल, असंही मुनगंटीवार यांनी सांगितलं. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी किफायतशीर आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची शेती करावी, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी राज्यातल्या 4ही कृषी विद्यापीठांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज बदलण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात पुकारलेला प्रस्तावित बंद पेट्रोलियम डीलर्स असोसिएशननं मागे घेतला आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत झालेल्या चर्चेत मध्यरात्रीऐवजी रोज सकाळी 6 वाजता दरबदल निश्चित करण्याचं मान्य झाल्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पेट्रोल डिझेलचे दर उद्यापासून दर मध्यरात्री बदलण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता. मात्र पुरेशा पायाभूत सुविधांअभावी रोज मध्यरात्री दर निश्चित करणं कठीण असल्याचं सांगत पेट्रोलियम असोसिएशननं या निर्णयाला विरोध दर्शवत संपावर जाण्याचा इशारा दिला होता. विश्वासार्हता हे पत्रकारितेचं प्रमुख भांडवल आहे. तसंच नैतिक अधिष्ठान असल्याशिवाय पत्रकारिता होऊ शकत नसल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांना पद्मश्री डॉक्टर ग जाधव पत्रकारिता पुरस्कार देऊन मुख्यमंत्र्यांनी सन्मानित केलं, त्यावेळी ते बोलत होते. पत्रकारितेसाठी आवश्यक असलेली विश्वासार्हता आणि नैतिक अधिष्ठान या मूल्यांची जपणूक कुवळेकर यांनी आयुष्यभर केली, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी कुवळेकर यांच्या कार्याचा गौरव केला. विजयजींना दुसऱ्यांदा या ठिकाणी पुरस्कार देतोय आणि म्हणजे ते असं म्हणाले, पण मला असं वाटतं की त्यांचं संपूर्ण कार्य बघितल्यानंतर खऱ्या अर्थानं अशा व्यक्तीला पुरस्कार देण्याची संधी ही आपल्याला मिळाली ही देखील माझ्याकरता अतिशय आनंदाची, समाधानाची बाब आहे. या मुंबई मराठी पत्रकार संघाने
पुढारीकार डॉक्टर गगू जाधव यांना आचार्य अत्रे पुरस्कार दिला होता आणि आज 35 वर्षानंतर त्यांच्या तालमीत ज्यांनी आपल्या पत्रकारितेची कारकीर्द सुरू केली त्या विजयजींना डॉक्टर गगू जाधव पुरस्कार याच मुंबई मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून मिळतोय। हा एक विलक्षण अशा प्रकारचा योगायोग निश्चितपणे या ठिकाणी आहे। मूल्यांची जपणूक करण्याची खबरदारी घेऊन पत्रकारांनी पत्रकारिता केली तर सशक्त समाज निर्माण होईल आणि हेच पत्रकारितेचं खरं ध्येय आहे असं कोळेकर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितलं। माझ्या दृष्टीने विशेष महत्व आहे। गगू जाधवांना आम्ही कधी गणपतराव जाधव म्हटलं नाही, आम्ही त्यांना आबा म्हणतो आणि आबा हे संपादक म्हणून कार्यरत असताना मी पुढारीत प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून रुजू झालो। पत्रकारितेला ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी सुरुवात केली त्यांच्या नावाचा पुरस्कार जवळजवळ 45 वर्षांनंतर मिळणं हे मी जे काही पत्रकारितेत थोडंफार काम केलं त्या कामावरती मान्यतेची मोहर आहे आणि पुढच्या वाटचालीसाठी आशीर्वाद आहे अशी माझी भावना आहे। देशातल्या विविध बँकांमध्ये 5,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेचं कर्ज ठकवणाऱ्या खातेदारांची नावं लवकरच जाहीर केली जातील अशी घोषणा केंद्रीय वित्त मंत्रालयानं केली आहे। थकीत कर्जाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं पावलं उचलली आहेत। त्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज थकवणाऱ्या खातेदारांवर बँकेनं लक्ष केंद्रित केलंय। अशा 12 खातेदारांवर दिवाळखोरी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे संकेत रिझर्व्ह बँकेनं दिले होते। या पार्श्वभूमीवर वित्त मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार संजीव सन्याल यांनी या खातेदारांची नावं जाहीर करणार असल्याचं सांगितलं। भारत आणि दक्षिण कोरियानं गुंतवणूक, पायाभूत सुविधांचा विकास आणि द्विपक्षीय व्यापार वाढवण्याबाबत सहमती व्यक्त केली आहे। केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली सध्या दक्षिण कोरियाच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर असून त्यांनी काल सेऊल इथं दक्षिण कोरियाचे नवे उपपंतप्रधान आणि वित्तमंत्री किम डॉंग युन यांची भेट घेतली। 5व्या भारत कोरिया आर्थिक परिसंवादात ते युन यांच्यासोबत सहभागी झाले। दक्षिण कोरियाबरोबर विशेष संरक्षण सहकार्याविषयक भागीदारी करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचं जेटली यांनी यावेळी सांगितलं। या बैठकीत दोन्ही देशांच्या मंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थिती आणि भारत कोरिया द्विपक्षीय आर्थिक संबंधांचा आढावा घेतला। भारतात अधिकाधिक गुंतवणूक करण्याचं आवाहन जेटली यांनी दक्षिण कोरियातल्या उद्योजकांना केलं। आधारच्या मदतीनं लाभांचं थेट हस्तांतरण, भीम ॲपद्वारे ई पेमेंट, राष्ट्रीय डिजिटल साक्षरता मोहीम, राष्ट्रीय ई गव्हर्नन्स, ई मंडई यासारख्या सुविधा भारतात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। त्यामुळे भारतात डिजिटल क्षेत्रात झालेला बदल जाणून घेण्याची उत्सुकता अनेक देशांना आहे असं प्रतिपादन या खात्याचे मंत्री मनोज सिन्हा यांनी इन्फॉर्मेशन सोसायटीच्या जागतिक शिखर परिषदेत जिनिव्हा इथं बोलताना केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या विकासाला सुनिश्चित दिशा मिळाली आहे असं सिन्हा यांनी यावेळी सांगितलं। सबका साथ सबका विकास यासाठी दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान विभाग महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे असंही ते म्हणाले। जिनिव्हामध्ये 12 ते 16 जून दरम्यान या जागतिक परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे। दूरसंचार विभागाचा स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री मनोज सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली भारताचं शिष्टमंडळ या परिषदेला उपस्थित राहिलं आहे। 17 जुलैला होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उमेदवाराबाबत सर्वसहमती निर्माण करण्याचे सत्ताधारी भाजपाचे प्रयत्न सुरू आहेत। यासाठी भाजपानं स्थापन केलेल्या त्रिसदस्यीय समितीनं विविध विरोधी पक्षांशी चर्चेची प्रक्रिया सुरू केली आहे। या समितीचे सदस्य आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी काल बसपा नेते सतीशचंद्र मिश्रा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याशी या मुद्द्यांवर चर्चा केली। या समितीचे सदस्य उद्या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत। तसंच माकपा नेते सीताराम येचुरी यांच्याशी देखील ही समिती उद्या चर्चा करणार आहे। केंद्र सरकारनं गेल्या 3 वर्षात सबका साथ सबका विकासचा नारा देत देशात विविध लोकोपयोगी कामं केली असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी सांगितलं। केंद्र सरकारच्या त्रिवर्ष पूर्तीनिमित्त यवतमाळ इथं प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते। देशाचा विकास सर्वच क्षेत्रात झपाट्यानं होत आहे। सिंचन क्षमतेत मोठी वाढ झाली असून रब्बी पिकांच्या उत्पादनात वृद्धी झाली असल्याचं त्यांनी नमूद केलं। देशातल्या बेरोजगारांना प्रधानमंत्री मुद्रा योजना फायद्याची ठरत असून रोजगारात लक्षणीय वाढ झाल्याचं अहिर म्हणाले। यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार उपस्थित होते।
आज जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक जागृती दिन। त्या अनुषंगाने हेल्पेज इंडिया या संस्थेकडून समाजाकडून ज्येष्ठांना होणारा त्रास या विषयावर चालू वर्षातला अहवाल काल मुंबईत प्रकाशित करण्यात आला। राष्ट्रीय पातळीवरील जवळपास 44% ज्येष्ठांना सार्वजनिक ठिकाणी त्रासाला सामोरं जावं लागत असून 64% ज्येष्ठांना चांगली वागणूक मिळत नसल्याचं अहवालात म्हटलं आहे। तसंच ज्येष्ठांचा सगळ्यात जास्त छळ हा सून आणि मुलांकडून होत असल्याची बाब समोर आली आहे। देशातल्या 19 शहरातल्या 4615 ज्येष्ठांच्या मुलाखती घेऊन हा अहवाल तयार करण्यात आला आहे। ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाची वागणूक मिळावी आणि त्यांचं उर्वरित आयुष्य आनंददायी व्हावं यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं असल्यानं त्यासाठी जनजागृतीवर भर देणं आवश्यक आहे। जकार्ता इथं सुरू असलेल्या इंडोनेशियन खुल्या सुपर सिरीज प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे किदंबी श्रीकांत आणि प्रणोय कुमार पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत पोहोचले आहेत। प्रणोयनं इंडोनेशियाच्या अँथोनी सिन्युसुकाचा 21-13, 21-13 असा तर श्रीकांतनं हाँगकाँगच्या व्हिन्सेंट वॉंग विंग कीचा 21-15, 17-21, 21-16 असा पराभव केला। साई प्रणीत मात्र पहिल्या फेरीत दक्षिण कोरियाच्या सोन वॉन होकडून 14-21, 18-21 असा पराभूत झाला। पुरुष दुहेरीत सात्विक साईराज, चिराग शेट्टी आणि महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा, रेड्डी एन सिक्की या जोड्याही पहिल्याच फेरीत हरल्या। क्रिकेट आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात आज भारत आणि बांगलादेश यांच्यात लढत होणार आहे। पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात काल झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात पाकिस्ताननं इंग्लंडवर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला। इंग्लंडनं 49 षटकं आणि 5 चेंडूत 211 धावा करत पाकिस्तानसमोर विजयासाठी 212 धावांचं आव्हान ठेवलं होतं। पाकिस्ताननं 37 षटकातच 215 धावा करून हा सामना आपल्या खिशात घातला। हवामान राज्यात गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला। विदर्भाच्या काही भागात तुरळक पाऊस झाल्यानं कमाल तापमानात उल्लेखनीय घट झाली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या पश्चिम भागातल्या तालुक्यात दमदार पावसाला सुरुवात झाली आहे। बीड जिल्ह्यातही काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला। बुलढाणा, जालना, सांगली आणि नागपुरात ढगाळ वातावरण आहे। येत्या 36 तासात उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। भाजपा मध्यावधी निवडणुकीसाठी सज्ज। मध्यावधी निवडणुका झाल्या तरी भाजपात सत्तेवर येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास। पेट्रोल डिझेलचे दर रोज बदलण्याच्या निर्णयाविरोधात पुकारलेला प्रस्तावित बंद पेट्रोलियम डीलर्स असोसिएशननं घेतला मागे। 5000 कोटी रुपयांहून अधिक थकबाकी असलेल्या 12 कर्जबुडव्यांची नावं लवकरच जाहीर करणार वित्त विभागाची घोषणा। गुंतवणूक, पायाभूत सुविधांचा विकास आणि द्विपक्षीय व्यापार वाढवण्याच्या मुद्द्यांवर भारत दक्षिण कोरिया सहमत। राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपाची त्रिसदस्यीय समिती उद्या सोनिया गांधींची चर्चा करणार। बसपा आणि राष्ट्रवादीशी काल केली चर्चा। आणि चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य लढतीत आज भारताची बांगलादेश विरुद्ध लढत। इंग्लंडला नमवून पाकिस्तान अंतिम फेरीत दाखल। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।